कोण यांच्या? मी हिची मैत्रीण आहे. पण ती अशी का वागते? चला मी सांगते. चला. हा. एकदा मी नदीकाठी जात असताना जीवा आणि भक्ती. जीवा बोल ना, काय काम होतं? का बोलवलं इथे? भक्ती एक बोलू? हो बोल ना. तू खूप सुंदर आणि प्रेमळ आहेस. या गावामध्ये आजवर कोणी माझ्याकडे वर नजर करून पाहिलं नाही. तू पहिलाच आहेस. म्हणजे काही नाही रे, तेच ते. बोल. भक्ती, मी पण या गावामध्ये आलो आणि तुझ्या प्रेमात पडलो. ते समजलं मला. भक्ती, राग नको मानून घेऊ. सॉरी, माझं काय चुकलं असेल मला माफ कर. येतो मी. थांब जीवा, मी तुला पहिल्याच वेळेस ओळखलं होतं की तू चांगला मुलगा आहेस म्हणून. ते कसं? तुझ्या वागण्यावरून तुझ्या बोलण्यावरून तू छान आहेस रे. भक्ती, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय, पण मला माहित नाही की तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे. पण तेवढं खरं आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हो जीवा, मी पण तेच विचार करत होते. जीवा एक सांगू, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते. म्हणजे भक्ती तू पण? हो जीवा. मला खरंच वाटत नाही. हो खरंच, आय लव्ह यू. पण काय? मला प्रेमात धोका किंवा अजिबात सोडून जायचं नाही, हे मी पहिले सांग. तरच कर, नाही तर नको करूस. तसं मी कधीच करणार तुझ्यासोबत भक्ती. नाईस लव्ह स्टोरी. असं असायला हवं प्रेम. चल मी येते, मला विक्रांतला फोन करायचा आहे. खरंच तुला आली की नाही मजा? हो, मला पण खूप आहे मजा. ना. सिरियसली मला तर असं वाटतं की ए बाजूला. ए कोण आहे रे तू? कोण आहे? मंग्या आहे. मी मंग्या. ओळखलं नाही मला? कोण मंग्या? मी नाही ओळखत. आणि मला सांग, माझा रस्ता काढवला कोण मंग्या? अगं तुझ्या बाळानं माझ्यावर कर्ज काढून मला पोलिसाची हवा दावली. मग मी काय करू? मी काय करू? तू नाही. आता जे काय करायचं ते मी करणार. ए काय बोलला तू? चल हट. ए तू यात पडू नकोस. ही माझी मैत्रीण आहे, कळलं का? वारे मैत्रीण, आता सावकाराच्या पोरीला मॅच बघणार. कोणाला बघणार? तू कोणाला बघणार? तुला कळत नाही का तुला? ए मला मारली तू. तुझी हिंमत आहे? मंग्यावर हात उचलला तू. मंग्यावर लय मागत पडेल तुला. मंग्यावर हात उचलते, लक्षात ठेव. बघतो तुला काय करतो. मीच बघते. थांब तुला. साई, जीवाला फोन लाव ग. हो लावतेच. ए ज्याला फोन लावला. जीवा लवकर ये इकडं, लवकर. मंग्यावर हात उचलला तू, लय मागत पडेल. काय झालं भक्ती? काही नाही, पण यांनी माझा हात धरला. तुझ्या तर तू काय त्रास देतो म्हणून आलाय का? अरे साल्या. अरे आरामपुर हिरो म्हणतो बोरी समोर. चल निघ. चालेल. भक्ती, तू ठीक आहेस ना? हो. खूप लागला हात ना? नाही ठीक आहे. चला चला घरी चल लवकर. हा बरोबर, ठीक आहे. मी काय सांगतो तुम्हाला, ऐका तुम्ही. बाबा. कोण रे तू? अहो मी तुमच्या मुलीला पाहायला आलो नव्हतो का? हा, पण तू इथं काय करतोय? बर बर, येऊ का? थांब जरा. चल चल घरी चल. बरं आलोच आलो. चला चला अरे चला चल. चला 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 आलोच आलोच. हॅलो. हॅलो. हा बोल ना. हा सई. अरे कधी येणार आहेस पुण्याला? येते 2 दिवसांनी. अरे पण नक्की सांग ना मला कधी येणार आहेस ते. वेळ लागेल रे. तू तर बोलली होती ना की 2 दिवसात लगेच येईल भक्तीला भेटून म्हणून. अरे एकदा सांगितलं ना बाबा, थांब ना 2 दिवस. हा ये लवकर ये. मी फोन ठेवते, चल. हा. काय यार, या बायकांचं कळतच नाही. ओळख. साई,
कशी आहेस भक्ती? मी छान आहे ग. तू कधी आली? मी आत्ताच आली. हो का? का झालं भक्ती? तू फोन पण नाही करत. काही नाही. भक्ती, विसरून जा, सर्व काही ठीक होईल. कसं विसरू? सांग ना, कसं विसरू? यांनी काय केलं जीवासोबत माहिती आहे ना तुला? तर मग ऐक. भैयासाहेब, जीवोला मी संपवणार. चल ना, बघू ना असतं आपण. तुझी बहीण पण जिम्मेदार आहे भाऊ आहे भैयासाहेब. तुझ्या बहिणीला अडव तू. तिथं मी बघतो. चल बघ, त्या जीवानं भर चौकात मला मारला. भैयासाहेब, माया राग तो त्याच्या बहिणीवर पण होता, पण तुमच्या कर्जापायी मी जीवाला संपवणार. भैयासाहेब, भैयासाहेब, तुझी बहीण पण तेवढी गुन्हेगार आहे, लक्षात ठेव. बघतो ना त्या जीवाला मी जीवाची गाडी येते. हे बघ, साले कशा बसल्यात. चल तू. माझी इज्जत काढतो का भर चौकात, हरामखोरा जीवा साल्या. भक्ती, अगं तू काय आहे? म्हणजे काय रे जीवा? तू असं का वागतोय? म्हणजे काय बोलायचं तुला? एवढं प्रेम करू नको रे माझ्यावर जीवा. प्रेम काय ग? तू यासाठी माझा जीव पण देईन. नको नको, असं नको बोलू अजिबात परत. खरंच भक्ती, तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो. काही नको, फक्त माझी साथ सोडू नकोस. अगं मेलो तरी पण तुझी साथ नाही सोडणार, हे माझं वचन आहे तुला. नालायक मी साल्या. ए जीवा साल्या. सांगितलं कळत नाही मला. तुला सांगितलं होतं ना आमच्या नाक कापलंस तू. सांगितलं कळत नाही. मार त्याला. चौकात पाहतो पोलिसावर हिरो बोलतो साल्या. त्याला संपून टाका कायमचा तू. कळलं नाही. रामखोरा भैयासाहेब, तू काय काळजी करू नका, याला मी संपवतो. फक्त तो माझा विचार कर. आता भेटला जीवाला. अरे रामखोर चौकात मारतो, हिरो बनतो रामखोर. साल्या, आता भेटला जीवाला चलन. जाऊ दे भक्ती, विसरून जा. कसं विसरू? सांग ना, कसं विसरू? काय पुराण सांगते का तू? मी काय सांगते तुम्हाला माहिती आहे? तीच तीच गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आणू नका तुम्ही. भक्ती, नीट राहा, नाहीतर तुझं काय खरं नाही. काय करणार हा? काय करणार? विसरून जाईन की मी तू माझी पोरगी आहेस. बाबा मला पण मारा ना, मला कशाला ठेवले मग? जाऊ द्या ना बाबा. सोड मला. तुम्ही दोघी सांगा हिला नीट. जाऊ द्या ना बाबा. जाऊ दे, माझं सोड. तुझं कसं काय? आणि भाऊजी कसे आहेत? हो, ते मजेत आहे. अगं, भाऊजीवरून आठवण आली आणि त्यांनी मला फोन करायला सांगितलं होतं. मी फोन करते. हा, चल मी येते भक्ती. चल सानिका, बाय बाय. बाय भक्ती.
हे बघा लफडे करून सांगत फिरतात, लाज कशी वाटत नाही. बाई ग बाई. जाऊ दे ग भक्ती, स्वतः कुठे मोठे दिवे लावून आलेत ते लोक, तुला बोलतायत. लफडे हे करतात, लोक नाव आम्हाला ठेवतात. वहिनी शांत हो हा. कसली शांत? तोंड काढायला जागा नाही ठेवली तू, म्हणे शांत हो. जाऊ दे भक्ती, सोड. म्हणे काय दिवे लावले, लफडे करतात, लाज नाही वाटत? काय झालं माया? आणखी काय होणार? आता आणि काय झालं? तुमच्या लाडक्या बहिणीला विचारा. आता तिचं काय याद? अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही? घरची इज्जत येसवर टाकते. हे बघ, तू नका याद पडू. तुम्हाला नाव ठेवलं ना, मला खूप त्रास होतो. हे बघ माया, कळतंय मला, पण सोड आता. भक्तीला काय बोलता तुम्ही? तू बरं ऐकाय लागली की नवरा बायकोची भांडण? मी भांडण नाही ऐकत. मग पाहून जाता येत नाही का पुढे? अरे वा, आता आमच्या घरात आम्हालाच बंदी. तू गप्ती का आता? वा भैया, हीच का तुझी पसंत? आता आमच्या घरात आम्हीच जड झालो तुम्हाला. आता हे कोण म्हणायची? एक फुगा मारला का दोन? काय ग, तूच ना लय फनफन करत बोलत होतीस. तुझी सवय अजून गेली नाही का? सवय? अगं हा मंग्या आहे, आईच्या पोटातून शिकून आलाय. मग बदल ही सवय. अगं कॅलेंडर बदलल, पण मंग्याची सवय नाही. कसला नालायक आहे रे तू? नालायक नाही, मी मंग्या आहे, कोणाच्या बाला घाबरत नाही. चल बाजूला हो. अगं भावाने तुझा बी हिसाब राहिलाय. कसला हिसाब रे? कसला हिसाब? अंगावर घेऊन येते, अंगावर माझ्या. अगं हा मंग्या विसरला नाही. मागचं कमी होतं, अजून हवे वाटतं. घाबरतो का काय? तू थांब इकडेच, इकडेच थांब, मी मुकेशला बोलून आणते. जा बोलाव, कुणाला बोलायचं? थांब इथेच. अगं जीवाला ना संपवला. अगं मुकेशला घाबरतो का? त्याला पण संपवतो. आणि इथंच थांबतो मी. या या मॅडम या, वेलकम. काय रे, मी एवढी दमून आली आणि तुझी काय मस्ती चालली आहे? अरे लवकर आलीस म्हणून म्हटलं मी, बाकी काय नाही. ते सोड, काहीतरी ऑर्डर कर, मला खूप भूक लागली आहे. येताना काही खाऊन नाही आलीस का? अशीच आलीस? राहू दे, नको मागू, मीच ऑर्डर करते. यार काय समजत नाही या बायकांचं. हे घे ज्यूस. तुला ज्यूस आवडतो ना? थँक्स. वेलकम. बाकी काय बोलली भक्ती? भक्ती तुला विचारत होती भाऊजी कशी आहेत. अच्छा, लाव ना फोन तिला. हो लावते. हॅलो. हॅलो,
बोल सई, पोहोचली का? हा भक्ती, अरे मी विक्रांत बोलतोय. बोला भाऊजी, कसे आहात? बाकी मी छान आहे. हा, कशी आहेस तू? मी पण छान आहे. बर बर. अरे सई सोबत यायचं ना पुण्याला, का नाही आलीस? नंतर कधीतरी येते ना. हा बरं, बोल सईसी बोल. हा भक्ती, भक्ती, भक्ती बेटा. हा बोला काका. बाबा कुठे गेले? बाबा बाहेर गेलेत. या की काका. नको, नंतर येईल. त्यांना म्हणावं मी येऊन गेलो. हो सांगते. गावात गेले वाटतं उधारी वसूल करायला. नंतर बघू.